केला होता तो सर्वांसाठी केला होता। त्यांनी जर पिढ्यानपिढ्या ते तिथं राहत आहेत पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतायत, तर त्यांची प्रशंसा करण्या एवढं मोठं मन सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। ते जय महाराष्ट्राच्या ऐवजी जय गुजरात म्हणालो का मी? जय हिंदच्या जागी जय गुजरात म्हणालोय का? बिलकुल नाही। मग जे आमच्यावर आरोप करतायत त्यांनी पहिला आरसा पाहावा, आपण काय म्हणालेलो आहे आणि ते कुठल्या परिस्थितीत म्हणालोय। निवडणुकांच्या काळांमध्ये म्हटलेलं आहे, मतांसाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। आम्ही मतांचं राजकारण बिलकुल करत नाही। आपल्याला मी सांगतो, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील जे आम्ही काम केलं आहे त्याची पोचपावती मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये। त्यामुळे निवडणुकांसाठी हे असले विषय जे आहेत हे आम्ही काढणार नाही। आम्ही कामावर लक्ष देतो, कामावर फोकस देतो, विकासावर फोकस करतो आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। आणि डेव्हलपमेंट आणि मुंबईमध्ये गेले 20 वर्ष 25 वर्ष जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण? आत्ता या 2.5-3 वर्षामध्ये मुंबईचा झालेला कायापालट कोणी केला? साधे रस्त्याचे खड्डे तुम्ही भरू शकले नाही, काँक्रीटचे रस्ते आम्ही केले, साधे STP केलं नाही, तसंच प्रदूषित पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं, समुद्र प्रदूषित करण्याचं काम एवढे वर्ष कोणी केलं? आज STP देखील जे आवश्यक आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आमच्या काळामध्ये सुरू झालं आणि इतरही जी काही विकासाची मुंबईची कामं आहेत, आम्हाला फक्त निवडणुकीपुरतं मराठी माणूस किंवा मुंबईकर ज्यांना आठवतोय ते असे सगळे उद्योग करतायत। मला मी योग्य वेळी सगळं बोलेनच, परंतु आज मी एवढंच सांगतो की ज्यांनी आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून त्यांनी पहिला आरसा पाहावा आणि त्यानंतर ज्यांच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले त्यांनी मग त्यावेळेस मराठी प्रेम कुठं गेलं होतं, तेव्हा हिंदुत्व कुठं गेलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे तुम्ही प्रेमाने 2 वाक्य बोलतात आणि त्याच्यामध्ये उल्लेख होता माना गर्वाने झुकल्या वगैरे, पण त्याच्यात तुम्हाला टार्गेट दिलं जात आहे मातोश्रीवरून असं सांगितलं की तुमची मान आधीच झुकली। संजय राऊत अरे महाराष्ट्रातल्या जनतेने तुमची जागा तुम्हाला दाखवली आहे, तुम्हाला घरी बसवलं आहे आणि मी तर ताटमानेने फिरतोय। मी सांगितलं होतं जर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 पार निवडणुका नाही आल्या, 200 पार जर आमदार नाही आले तर एकनाथ शिंदे गावाला शेती करायला निघून जाईल। तुम्ही तर म्हणाला होतात की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, मग कोणी करायचं? नहीं, एक मिनट। पूना में आज एक 3-4 प्रोग्राम थे, उसमें वहाँ के जो गुजराती समाज के भाई और बहन सभी खड़े थे, वहाँ पर उपस्थित थे और जो कई वर्षों से कई पीढ़ियों से वहाँ रहे थे उनका एसोसिएशन भी है पूना गुजराती बांधव समाज। तो ये पूरी तरह वहाँ पर जो आज तक वहाँ पर सभी लोगों के